चला म्हटलं आज कधी ना तुमले व्हिडिओ दाखवला नाही इन्क्युबेटर ना, तर आज नवीन आपण लॉट टाकलेला आहे मित्रांनो. झालं त्यांना 5-6 दिवस, तर मग बघून घ्या अंडे. आणि 2 तारखेला टाकलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मग त्याच्यावर 2 मार्किंग टाकली होती. आणि जे बी इन्क्युबेटरमध्ये मित्रांनो आपल्याला एकदम क्वालिटी रिझल्ट भेटते. आपण भंडारा जिल्ह्यावरून मागवलं होतं मित्रांनो घरपोच, आणि एकदम क्वालिटी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो दाखवतो पुढचे पिल्लं पण आपलं ओरिजिनल गावरान काढलं तुम्ही, पिल्लांची साईज बी एकदम क्वालिटी. आणि आपण काय मकईचा भरडा दिला त्यांना, एकच नंबर क्वालिटी बी चांगली आहे, एकदम एकदम ओके. आणि त्यानंतर मित्रांनो आपण बाकीच्या खुड कोंबड्या पण बसवले होते, आणि आपले सफेद कोंबडा बी आपल्याकडे आहे. आणि या कोंबडीने मित्रांनो आज बघितलं चिवचिव आवाज येतो, बघू म्हणतं काय. तिने बी 2 पिल्लं काढले मित्रांनो, ज्या काय 5-6 तिने अंडे घातलेले, पहिल्यावर अंडे होते तेवढे तिने पिल्लं दिले. आणि त्यानंतर मित्रांनो इकडे लगेच दुसरी व्हाईट कोंबडी बसवली होती, तिच्या काळी बी तिने जेवढे घातलेले अंडे तेवढे तिच्या जवळ होते मित्रांनो. आणि त्यानंतर आपण काल नाशिकला गेलो, तुम्हाला ब्लॉग टाकला होता, घरी बघितलं होतं मित्रांनो. आले होता बकरी जनली होती, घरचे सांगत होते बकरी जनली म्हणजे बोकड्या झाल्या म्हणतात, डावच पडला म्हणा काय. 22,000 मरणच नाही आता 6 महिन्यात. मग तेच मग मित्रांनो काळी बकरीचं बोकड त्याच्यासारखा एकदम क्वालिटी, आणि डोक्यावर मित्रांनो व्हाईट मार्क आहे, एकच नंबर क्वालिटी. आणि आपल्या गोट फार्ममध्ये पण आता बोकड्यांची संख्या पण वाढायला लागली हळूहळू, आणि शेळ्यांची संख्या पण वाढायला लागली मित्रांनो. तेवढंच मग या आपले बिटलचे बोकड आहे मित्रांनो, क्रॉसमध्ये काठीवाडी. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला लगेच बाजरी लावायला जायचं होतं. मम्मीने ते बिलं टाकले, म्हणतं मला बिलट दे, मला काय नाही उन्हाळी बाजरी लावायचं बेत चालू मित्रांनो. मग काय बाजरी लावायला सुरुवात केली, मग एकदम क्वालिटी बाजरी साईज आपले सगळे कोमल दिदी ते काका आणि ते चेतन शेट बी होतं, आपले सगळे एकदम ओकेमध्ये मित्रांनो. माणसं थोडीशी अडचण आली त्याच्यामुळे माणसं काही भेटले नाही. आणि बाजरी मित्रांनो एकदम क्वालिटी. मग त्यामुळे मित्रांनो उन्हाळी बाजरी लावून तेवढं आपला ब्लॉगर लाईक कमेंट फॉलो करा, आणि जास्तीत जास्त मित्रांनो फॉलो करायला विसरू नका.